सुरुवातीला महत्त्वाची बातमी येते आहे। मुख्यमंत्र्यांनीच अनधिकृत बांधकामाला अभय। कल्याणच्या हॉटेलवरील कारवाई थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे बोललं जात आहे महापालिकेने अनधिकृत ठरवलं होतं हे बांधकाम। स्मार्ट सिटीचा ढोल वाजवणाऱ्यांचा फोलपणा असा उघड होतो आहे। कल्याणमधील एका अनधिकृत हॉटेलवरची कारवाई थांबवण्यात आलेली आहे। हे हॉटेल महापालिकेने अनधिकृत ठरवलं होतं, त्याचं बांधकाम अनधिकृत ठरवलं होतं। मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही कारवाई थांबवण्यात आलेली आहे। कल्याणच्या हॉटेलवरील ही कारवाई थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे स्मार्ट सिटीचा ढोल वाजवणाऱ्यांचा फोलपणा उघड होतोय की काय। या हॉटेलचं बांधकाम अनधिकृत ठरवलं होतं। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून। विशाल, नेमकं काय घडलेलं आहे? आपण बघू शकतो की कशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी स्टेट अभय दिलेला आहे या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामाला। आणि इतकंच नव्हे तर भाजपचे इकडचे जे पुरस्कृत आमदार आहेत गणपत शेठ गायकवाड, म्हणजे त्यांनी पक्षात प्रवेश केला नसला तरी त्यांनी भाजपला समर्थन दिलेलं आहे। त्यांनी सुद्धा तिकडे धाव घेत हे बांधकाम थांबवण्याचा हे तोडकाम जे आहे हे थांबवण्याचा प्रयत्न केला। आणि तत्काळ त्यांच्याकडे प्रभाग अधिकाऱ्यांनी नोटीस कुठली आली आहे का अशी मागणी केली। तेव्हा त्यांनी तत्काळ मंत्रालयात संपर्क साधला असता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून हे पत्र त्यांना पाठवण्यात आलं। आणि इतकंच नव्हे तर इथले जे भिवंडीचे खासदार आहेत कपिल पाटील, हे सुद्धा तत्काळ त्या हॉटेल वर्कर्सच्या भेट घेण्यासाठी आले। तेही आपल्याकडे आपण विजल बघू शकतो। म्हणजे एकंदरच स्मार्ट सिटीच्या नावाने इकडे मोठे ढोल पटवले जात असताना इकडे मात्र एका हॉटेल वर्कर्सचा अनधिकृत बांधकाम वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपाकडनं होताना दिसतोय। की पण हे बांधकाम महापालिकेने अनधिकृत ठरवलं होतं, मात्र नेमकं काय कारण देऊन ही कारवाई थांबवण्यात आली आहे? हे जनसुनावणी घेण्यात आली होती। त्याच्यामध्ये हे बांधकाम आहे पूर्णपणे अनधिकृत असल्याचं हे त्वरित तोडलं जावं असे आदेश महानगरपालिकेने दिले होते। त्यानुसारच कारवाई करण्यात आली होती। कारवाई करण्याकरता हे पथक गेलं होतं। मात्र इकडचे जे भाजपा पुरस्कृत आमदार आहेत त्यांनी धाव घेत हे या बांधकामावरती मुख्यमंत्र्यांनी खुद्द स्टे दिलेला असताना हे बांधकाम तुम्ही कसं पाडू शकता असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। तेव्हा अधिकाऱ्यांनी मागणी केली की आमच्याकडे असे कुठले आदेश नाहीयेत, तुमच्याकडे आदेश असतील तर आम्हाला ते दाखवा। तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधला जे आहे ते त्यांना पाठवण्यात आलेलं आहे आजच। कल्याणमधील गुरुदेव एनेक्स या हॉटेलवरील कारवाई थांबवण्यात आली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर हे दरम्यान या सगळ्या घटनेबाबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन यांची काय नेमकी प्रतिक्रिया ते ऐकूया। महाराष्ट्रामध्ये ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे, राज्यात दुष्काळ पडला आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत। इतके मोठे प्रश्न महाराष्ट्रात असून मुख्यमंत्री कल्याणमधल्या एका व्यापाराच्या हॉटेलचं अनधिकृत शेड तोडू नये म्हणून स्थगिती देतात। हीच विकासाची गंगा येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री कल्याण डोंबिवली आणणार आहे का असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे। कारण एकीकडे अनधिकृत बांधकाम होऊ नये म्हणून IAS दर्जाचा आयुक्त दिला जातो आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नये त्याला सरकारी संरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री करतात। हा दुजाभाव मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। कल्याणच्या हॉटेलवरील कारवाई थांबवण्यात आलेली आहे। हॉटेल गुरुदेव एनेक्स या हॉटेलचं बांधकाम महापालिकेने अनधिकृत ठरवलेलं आहे। या बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचं पथक गेलेलं असताना त्यांना मुख्यमंत्र्यांचे आदेश मिळालेले आहेत आणि ही कारवाई थांबवण्यात आलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।